Hi guys, hello all. This is Kritika okay, and this is my very first vlog. So clear the room, lock your doors, and get your girl gang cause we are going to talk about a topic which we always are scared of talking. And it's like a taboo मानला जातो इकडे की जास्त आपण बोलत नाही त्या टॉपिक वरती, which is periods. So लेट्स स्टार्ट. वेन वी गेट अ फर्स्ट पिरियड, आपल्याला नेहमीच एक असं वाटतं की बापरे खूप कन्फ्युजन असतं. मी तर बाबा माझे फर्स्ट आले तेव्हा मला खूप भीती वाटली, बट इट्स नथिंग, इट्स जस्ट नॅचरल. तुम्ही सगळ्यांसोबत हे बोलू शकता. सो सगळ्यात फर्स्ट जो ऑप्शन असतो आपल्याकडे, इट्स व्हेरी कम्फर्टेबल, एकदम हॅसल फ्री असं ऑप्शन, विच इज सॅनिटरी पॅड्स. सॅनिटरी पॅड्सपेक्षाहून ऑप्शन जास्त चांगले आलेले आहेत, विच आर नाव पिरियड पॅन्टीज, टॅम्पॉन्स प्लस मेन्स्ट्रुअल कप. तर त्याबद्दल आपण आज बोलूया की काय काय आपण करू शकतो आपल्या पिरियड्समध्ये, काय गोष्टी यूज करू शकतो, अँड यू कॅन कीप युअर इंटिमेट हायजीन क्लीन. आणि त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे तुमच्याशी. वेन एव्हर वी गेट आ पिरियड, आपण खूप कन्फ्यूज असतो आणि आपल्याला एकच ऑप्शन माहिती असतो, ते म्हणजे सॅनिटरी पॅड्स त्याचा. सो आता मार्केटमध्ये इतके हेवी ड्युटी ऑप्शन्स आले, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज व्हायला झालं की काय यूज करायचं. मला पण खूप झालं, खूप भीती पण वाटत होती एका पॉइंटला की बापरे काय कसं काय यूज करायचं. बट ॲज अ बिग सिस्टर मी तुम्हाला सगळ्यांना हेल्प करणार आहे. खूप सोप्या भाषेत, खूप एकदम सिम्पल प्रोसेसमध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की कसं काय यूज करायचं असतं. सो वी विल बी टॉकिंग अबाउट सॅनिटरी पॅन्ट्स, टॅम्पॉन्स अँड मेन्स्ट्रुअल कप. ऑल्सो पिरियड अंडरवेअर बद्दल पण मी बोलणार आहे, प्लस मेन्स्ट्रुअल कप पण मी दाखवणार आहे की आपण कसा यूज करू शकतो. सो फर्स्ट अँड द व्हेरी इंटरेस्टिंग प्रोडक्ट पण नाही आहे, इट्स जस्ट पॅड, सॅनिटरी पॅड्स जे असतात ते हे वाले. सो मी जेव्हा फर्स्ट चालू केले ते हे यूज केल्यावर केले, की कारण बाकी ऑप्शन होते, मला माझ्या आईने जे सांगितलं ते मी यूज केलं. तर दिस इज द थिंग. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की ह्याच्या पार्टचा हा पोर्शन काढायचा. जस्ट अ सेकंड, आय शो यू द डेमो. येस, ही आपली जी अंडरवेअर असते त्याला हा जो पोर्शन काढायचा. अँड दिस आर द विंग्स, हे आहेत विंग्स. सो हाऊ टू स्टिक अप्लाय इट, यू शुड ऑलवेज टेक युअर अंडरवेअर. काही काही जणांना माहिती नसतं कसं करायचं, फर्स्ट टाइम असते, हॉस्टेलमध्ये तुम्ही राहत असता, तर मग मी तुम्हाला हेल्प करते आहे की कसं करायचं. सो हा असा जो खालचा पोर्शन असतो तिथे हे लागतं, अँड दिस विंग्स गो साइडवेज. अँड येस, हे असे त्याला स्टिक होतात. अँड दिस इज हाऊ इट लुक्स. सो येस, हा आहे आपला रेग्युलर पॅड. नेक्स्ट ऑप्शन जो असतो, जर हेवी ड्युटी फर्स्ट डे आपला फ्लो खूप जास्त असतो, हे जे गोष्टी आहेत ते फोर्थ डे फिफ्थ डे साठी चालू शकतात. बट ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असतो, तो लिकेजचा खूप इश्यू होतो. आणि तर मग मला खूप त्रास झाला या गोष्टीचा. कधी कधी लीक झालंय किंवा काय पॅड लीक होतं तेव्हा खूप मुलींना येतो. त्याच्यानंतर आय स्विच टू दिस आर हेवी ड्युटी पॅड्स. ते तुम्ही रात्री पण यूज करू शकता. हा असा त्यांचा शेप असतो, प्लस हे खूप मोठे पण असतात आणि सेम. आणि हा त्याचा कागद येतो. सो यू कॅन ऑलवेज रिमूव्ह दिस अँड आफ्टर युझिंग इट फोल्ड करायचं ह्याच्यामध्ये आणि तसंच डिस्कार्ड करून टाकायचं. सो दिस आर फ्रॉम स्टे फ्री पॅड्स. अँड येस, दिस ह्याच्यासाठी तुम्हाला नेहमी अंडरवेअर लागतं. फक्त आपण जेव्हा पॅड्स यूज करतो तेव्हा त्याचा एक असा इश्यू असतो की कधी कधी काही काही मुलींची जे स्किन्स असतात, जे इंटिमेट एरियाज असतात, ते खूप सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे रॅशेस यायची खूप शक्यता असते, की रॅश होऊ शकतात. किंवा काही काही जणांना इरिटेट होतं ते घालून, खूपच वियर्ड पोझिशन्स होतात आपल्याला. आणि so that's not a good thing. You can always go to a higher option. मी तुम्हाला तो दाखवते. So the second option, next product which you are going to see is the period underwear. हे period underwear असतात अशा. हे looks like a diaper. आता तुम्हाला वाटत असेल हे weird असं आपण पॅन्ट मध्ये घातल्यावरती कसं वाटतं. काही नाही, खूप हॅसल फ्री आहेत. एकदम घातले अंडरवेअर घालायची पण गरज नाही आपल्याला. हे घातलं की इतकं छान आहे, तुम्ही रात्री पण घालू शकतात, हे घालून झोपू शकता. नो लिकेजची टेन्शन, नो रॅशेस याची टेन्शन. हे खूप कॉटनी असतात आणि फॉर हेवी फ्लो खूप छान असतात. तर पहिलं मी जे स्विच केलं फ्रॉम दॅट पॅड्स टू दिस थिंग, दिस अ पिरियड अंडरवेअर, हे मी खूप यूज करते. जस्ट लुक ॲट दिस.
हे डायपर्स सारखे दिसतात, बट ट्रस्ट मी, दिस आर द बेस्ट 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 बेस्ट. एकदम तुम्हाला जर असं वाटतं सॅनिटरी पॅड घेऊन खूप त्रास होत असेल तर गो फॉर दिस आर द बेस्ट. ट्राय मी वन्स. आणि हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते मी स्वतः ट्राय केलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करते आणि मी रिव्ह्यूज देते सगळ्या गोष्टींचं. असं याच्यातलं एकही प्रोडक्ट नाही जे मी ट्राय केलं नाही आहे. एव्हरीथिंग इज ट्रायड अँड टेस्टेड. सो ट्रस्ट मी गर्ल्स. आणि अंडरवेअर अशी खासियत आहे की यू डोंट हॅव टू गेट एनी पेपर और रॅप इट इन समथिंग एल्स. हा डायरेक्ट त्याच्यासोबत असं हे तर डिस्पोज करायचं असेल, यूज दिस. आफ्टर यूज टेक दिस पिशवी and just put it in and discard in your dustbin. सो खूप छान आहे हे प्रोडक्ट. मी पण खूप वापरते हे गोष्टी. माझ्याकडे तर पॅकेट्स पडलेले आहेत त्याचे की जस्ट इन केस इफ आय एम ट्रॅव्हलिंग एनिवेअर अँड रात्री झोपताना असं लिकेजची टेन्शन असेल तर दिस. ट्राय दिस, लिटरली ट्राय दिस. नेक्स्ट ऑप्शन इज अ टॅम्पॉन. सो टॅम्पॉन्स हे एवढ्या छोट्या पॅकेटमध्ये येतात. दिस इज फ्रॉम पी सेफ. मी पी सेफमधून घेतलेले टॅम्पॉन्स आहेत. सो झेप्टोवरती कोणत्या पण मेडिकल स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल असतात. मला खूप भीती वाटायची की यार टॅम्पॉन्स कसं असेल, पण इट इज टर्न्ड मॅजिकल. खूप कसं असं वाटतच नाही की पिरियड झाले किंवा काय. जस्ट अ थिंग, आय विल शो यू की कसा असतो एक टॅम्पॉन. दिस इज अ स्मॉल थिंग. असा एवढा छोटासाच असतो. तो आपल्या खालच्या एरियाच्या आत जातो. सो हा असा प्रोडक्ट आहे. ह्याची जी अशी पिशवी असते ती काढायची. याच्यावरचं फर्स्ट पार्ट तुम्ही फ्रंट काढायचा आणि नेक्स्ट इज द लास्ट टर्न अँड दिस इज हाव इट लुक्स. तर टॅम्पॉन यूज करताना तुम्हाला असं वाटत असेल की यार कसं फिगर आउट करायचं, तर यू हॅव मिरर. ऑलवेज यूज मिरर. कीप इट डाऊन अँड फिगर आउट. फर्स्ट ऑफ ऑल आपण एवढे खूप घाबरलेलो असतो सगळ्या गोष्टींसाठी की वी नेव्हर फिगर आउट आवर सेल्फ. आपण स्वतःला एक्सप्लोर केलं पाहिजे असं मला वाटतं. अँड दिस इज हाव इट गोज इन टू अवर वजायना, तिथे जिथे पिरियड्स येतात. अँड दिस गोज इन. आणि ही स्ट्रिंग असते ती जेव्हा तुम्ही 4 to 5 hours मोस्टली मी 4 to 5 hours यूज करते. सो ह्याच्यामध्ये पण खूप सारे सायझेस येतात. सो दिस वन इज रेग्युलरवाला छोटावाला जो मी यूज करते. नंतर देर इज सुपर अँड सुपर प्लस. तो साईज हा एकदम छोट्यातला आहे तो. अँड ऑलवेज रीड द इन्स्ट्रक्शन केअरफुली. नो वरीज. जस्ट आपल्याला एकदम शांत व्हायचे, एकदम कूल अँड चिल. ह्याच्यामध्ये अजिबात घाई नाही करायचे. हा हे डायरेक्ट इन्सर्ट करायचं अँड यू आर रेडी टू गो एनीवेअर. रिग्रेट थिंग की फक्त तुम्हाला असं वाटत राहील काहीतरी आहे, पण नाही, असं काही नाही वाटत. हा आत गेल्यावरती सगळं आपलं जे ब्लड असतं ते ॲब्झॉर्ब करून घेतो आणि मग हा फुगतो. आणि आर वजायना इज अ थिंग की हे बाहेर येणं असं नाही. असं कोणाकोणाला लोकांना वाटतं की टॅम्पॉन यूज करून आपली व्हर्जिनिटी तुटेल वगैरे गेलं, असं काही नसतं. इट्स रिअली ग्रेट. आणि असं वाटतं की आपल्या खूप आत नाही जाणार, पण नाही. आपला जो युटरस जो आहे त्याचं स्ट्रक्चर असं बनलेलं आहे की दिस वोंट गो जास्त आतमध्ये, जास्त बाहेर. आणि ही जी स्ट्रिंग असते ती बाहेरच ठेवायची असते. जस्ट यू शुड पुल इट डाऊन अँड इट कम्स आउट. आणि खूप इकॉनॉमिकली पण खूप स्वस्त आहेत हे. ह्या पॅकेटमध्ये आय गेस मला 6 मिळालेले. ट्रायल पॅक होता हा. सो आय यूज दिस. पहिला तर मला नाही जमला ते करता, पण सेकंड टाइम आय फिगर्ड इट आउट अँड इट रिअली हेल्प मी. खूप छान वाटलं. काहीच असं वाटलं नाही ते हे यूज करतं. प्लस हे कॉटन असल्यामुळे चांगले बायोडिग्रेडेबल असतात हे. अँड एन्व्हायरमेंटसाठी पण चांगलं असतात. सो द पॅड्सचे जे आपण वेस्ट आपण क्रिएट करतो त्याच्यापासून खूप आपण कमी करू शकतो ते वेस्ट फ्रॉम दिस टॅम्पॉन. सो आपले 3 प्रोडक्ट झालेले आहेत, विच इज द सॅनिटरी पॅड, the both types of sanitary pads, then the period panty, the diaper type thing, and the next product was the tampons. They are clear. Now I'm introducing the ultimate boss, the game changer, menstrual cup. This is from Sirona. आणि मी तुम्हाला आधी स्टोरी सांगते की मी कशी शिफ्ट झाली टूवर्ड्स द मेन्स्ट्रुअल कप. सो हल्लीच माझा 25th बर्थडे झाला. सो 25th बर्थडेला आय प्लॅन्ड टू गो इन अ पूल. अँड असं झालं की माझे बर्थडेच्या दिवशीच पिरियड्स आले. सो आय वॉज लाईक अरे यार
पूलमध्ये तर मला जायचंच आहे, तर मी कसं काय काय करू मी? सो मी खूप विचार केला आणि आय थॉट की लेट्स ट्राय मेन्स्ट्रुअल कप. सो आय ऑर्डर दिस फ्रॉम ब्लिंकिट आणि खूप छान आहे हा. ह्याच्यामध्ये काही असं इश्यू नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की अरे बापरे, हा असा दिसतो, हे असं त्याच्यासोबत त्याची पाऊच येतं. अँड दिस इज हाव इट लुक्स. एवढाच असतो. सो आता तुम्हाला पण असं वाटलं की हे कसं काय आपल्या मध्ये जाणार. सो दिस इज रिअली व्हेरी इझी. अँड थोडी एक्सरसाइज करावी लागते त्याच्यासाठी. थोडा वेळ लागतो, पण प्रॅक्टिसने ते खूप होतं. मी तर 1 डेमध्ये प्रॉपर करू शकली ती. तर थोडे 15-20 मिनिट्स लागतात टू फिगर आउट थिंग्स डाउन देअर. So yes, and I will attach a image, a video here that I was in pool, एकदम properly माझा second day होता of periods. And yes, let me explain how to use menstrual cup. इथे मी images पण पॉपअप करेन सगळे, जे पण असं कसे इन्सर्ट करायचं असतं ते. सो ह्याच्यामध्ये असे प्रत्येक सायझेस पण येतात, जे प्रेग्नेंट लेडी म्हणजे प्रेग्नेन्सी ज्यांची झालेली असते त्यांच्यासाठी ह्याच्यामधला एकदम मोठा पण तो साईज येते. ह्याची सगळ्यात रेग्युलर साईज आहे, जी स्मॉल साईज माझ्यासाठी मी यूज केली आहे. एक फॉर एज वाईज पण असतं, प्लस बॉडी वाईज पण, फिगर आउटवर पण. दिस फिट्स मी वेल. तर तुम्हाला पण माझं काय आहे, कसं काय होऊ शकतं का याच्यापासून, असं होईल का, युजफुल होईल का हे? पण मला पण अशी भीती वाटलेली, पण नाही. हे प्लास्टिक नसून दिस इज मेडिकल ग्रेड सिलिकॉन. हे तुम्ही खूप वर्ष यूज करू शकतात. इकॉनॉमिकल आहे. प्लस आपण जे वेस्ट, प्लास्टिक वेस्ट किंवा जे पण वेस्ट आपण क्रिएट करतो थ्रू पॅड्स, तर ते आपण नाही क्रिएट करतो. दिस डझंट अब्झॉर्ब एनिथिंग. हे ब्लड कलेक्ट करतं याच्यामध्ये, ह्या कपमध्ये. सो आय शो यू हाऊ टू फोल्ड. इवन मी इमेजेस पण पॉपअप करेन की कसं. तर बेसिकली फोल्ड जो असतो तो सी फोल्डवाला मी यूज करते रेग्युलरली, की हा असं फोल्ड करून यू हॅव टू इन्सर्ट इट इन टू द वजायना, अशी जातं आणि मग तो असं जाऊन त्यामध्ये असा ओपन अप होतो. इट्स रिअली व्हेरी इझी. फक्त एकदम शांत राहायचं, काम डाऊन करायचं, काही घाई नाही आहे, एकदम शांतपणे. आणि हे असं आत गेलं की 10 to 12 hours तुम्ही हे यूज करू शकता. अगदी रात्री झोपतानाही तुम्ही हे वापरून इन्सर्ट करून झोपू शकता. देर इज नो issue of leakage. I was literally wearing white pants afterwards when I used this. And खूप छान फरक, मला खूप छान वाटेल, असं वाटणारच नाही की पिरियड चालू आहे. अँड इट कलेक्ट्स ब्लड. हा 15 ml चा असा हे आहे. तर आता असा विषय येतो की ह्याला सॅनिटाईज कसं करायचं. कारण का हा असा असतो, आपण कसे पण हात लावतो, कसे पण कुठे पण हात लावले असतात तर बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं, UTI होऊ शकतं आपल्याला. सो ते अवॉइड करण्यासाठी फर्स्ट इज, जशी आपण लहान मुलांची बॉटल कशी आपण स्टेरिलाइज करतो, एका वेसलमध्ये पाणी घेतो आणि त्याच्यामध्ये आपण हे आपलं मॅन्युअल हे होऊ शकतं. फक्त एक हे करा की तो जो तुम्ही भांडं यूज करा त्याच्यासाठी जे पण असेल, तर ते फक्त पर्टिक्युलर ह्याच्यासाठी. असं नाही की बाबा चहा बनवलाय त्याच्यात मॅगी बनवली आणि नंतर मग हे स्टेरिलाइज करायला यूज करा. नो, दिस इज नॉट द वे. दॅट इज व्हेरी डिफरंट थिंग. तर तुम्ही तर नाही करू शकत. फक्त जे सेपरेट भांडं ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता. अदरवाईज एक ऑप्शन आहे, द स्टीम स्टेरिलायझर. इट इज फ्रॉम पी सेव्ह. थोडा एक्सपेन्सिव्ह पण नाही म्हणता येणार. आय गॉट दिस फॉर 1800 1800 रुपीज फ्रॉम ब्लिंकिट. तर हे ॲमेझॉनवरून पण तुम्ही ऑर्डर करू शकता, कुठेहून पण ऑर्डर करू शकता. याची जी MRP आहे 2499 रुपीज आहे. तो वन टाइम साठी खूप, म्हणजे वन टाइम नाही, ऑलवेज एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तुमची आणि तुम्ही खूप छान प्रकारे हे यूज करू शकता. ह्याचं असं पॅकेजिंग आहे, प्लस याच्या पाठी पण सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, कसं यूज करायचं, काय करायचं. आय विल ओपन इट अँड शो यू. तो पण होतं आणि आतमध्ये हे असं येतं. प्लस यू हॅव दिस क्लमझी मी. तर हे असं असतं आणि दिस इज द भांड. हे जसं आपण स्टीम घेतो आपल्याला बरं नसतं आणि हे त्याची कॉर्ड कशामध्ये पण तुम्ही कनेक्ट करू शकता. अँड यू कॅन जस्ट टेक फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर. थोडंसं पाणी याच्यामध्ये फिल करायचं, त्यात टाकायचं ह्या इकडे. अँड हा जो मेन्स्ट्रुअल कप असतो, सो हा कसं एकदा तुम्ही जेव्हा बाहेर काढाल आपल्या वजनातून, जेव्हा तो फिल झालेला असेल, तर
तो काढल्यानंतर यू कॅन जस्ट रिमूव्ह आउट ऑल द ब्लड. अँड ह्याचं एक वॉश करण्यासाठी पण एक हे येतं, लिक्विड येतं. ते मी अजून मागवलं नाही किंवा ऑर्डर नाही केलं किंवा मी ट्राय नाही केलं आहे. सो ह्याच्यामध्ये इकडे पाणी टाकायचं आणि यू शुड जस्ट कीप इट. मी एक व्हिडिओ पण पॉपअप करेन. आणि हे असं बंद करायचं आणि प्लग इन केलं की डायरेक्टली इकडे वेपरायझेशन चालू होणार आणि सगळं हे चालू होतं. सो इकडे बटन आहे त्याचं आणि जर हे ऑटोमॅटिकली चालू होतं. जर नाही होत असेल तर तुम्ही हे बटन ऑन करू शकता अँड हे आपोआप बंद करतो. इट टेक्स 3 minutes, हार्डली 3 minutes टू डू थिंग. अँड अगेन आपले हँड वॉश करायचे छान डेटॉल किंवा कोणत्या पण ह्याने. अँड कीप दिस. फडका घ्या किंवा छान असं ते वाईप करा अँड यू कॅन अगेन यूज इट. अदरवाईज तुमचे पिरियड संपले तर मग परत ह्यात स्टेरिलाइज केलेल्या गोष्टीमध्ये ह्याच्यात टाका. दिस इज द गेम चेंजर. गेम चेंजर. लहान असाल तर ठीक आहे, पण थोड्या दिवसानंतर प्लीज शिफ्ट टू दिस थिंग. खूप छान आहे. वेस्ट पण खूप कमी होतो. आणि जे पॅड तुम्ही दर महिन्याला घ्याल, आपल्याला हार्डली 10-15 पॅड्स तरी लागतात, तर तुम्हाला एक अख्खा बंच घ्यावा लागतो पॅड्सचा, तो घ्यावा लागणार नाही. दिस इज फॉर समवॉट अराउंड 250 or 300 रुपीजला मला हा एक कप मिळाला. But it's really good, and you must try this. All girls, you guys, you girls will थँक मी. तर सगळ्या गर्ल्स फ्रेंड्सने एकमेकांना शेअर केला हा व्हिडिओ. जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की विचारा, मी नक्की तुम्हाला गाईड करेन. आपलं बाकीचे प्रोडक्ट्स ट्राय करून झाले, पण आपले जेव्हा पिरियड्स येते तर खूप सिव्हिअर पेन होतं. सगळ्यांनाच होतं फर्स्ट, सेकंड, थर्ड डे. आणि त्याच्या अगोदरच आपल्याला पण समजतं की पिरियड्स येणार आहे, पण ते थोडंसं कंट्रोल आपल्या, म्हणजे आपण जेव्हा ऑफिसला जात असतो किंवा कुठेही कामाला जात असतो तर तेव्हा आपल्याला ते गरम पाण्याची पिशवी आपण सगळीकडेच कॅरी नाही ना करू शकत, क्रॅम्प्स येतात तेव्हा. सो दिस इज द न्यूएस्ट प्रोडक्ट एव्हर वी मधून आहे. मी हे पण झेप्टोवरून ऑर्डर केलं. आय गेस हे सगळीकडे मिळेल, अवेलेबल असेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं हे करते. सो असा त्याचा बॉक्स येतो अँड दिस इज हाऊ इट लुक्स. तर त्यामध्ये हे प्रोडक्ट आहे असं, विच कम्स विथ वॉरंटी कार्ड. आणि त्याचं हे चार्जिंगची केबल पण येते. सो रेग्युलर सी टाईप चार्जर्स जर आपल्याकडे असतील ती पण चालू शकतात ह्याला. आणि दिस इज रिचार्जेबल, चार्ज करू शकतो आपण जसं हे डाऊन होतं. सो ह्यामध्ये आहेत बेस्ट इज हीटिंग मोड अँड व्हायब्रेशन्स मोड. सो तुम्हाला कधी असं वाटतं की मसाज कोणीतरी करून द्यावा किंवा मसाज झाला पाहिजे, तर त्याच्यामध्ये मोड्स आहेत ऑफ व्हायब्रेटिंग. ही व्हायब्रेट होतं फर्स्ट, अँड द सेकंड अँड द थर्ड मोड. सो असे 3 मोड्स आहेत. तुम्हाला ओनली व्हायब्रेशन हवं आहे तर आपण व्हायब्रेशन पण कंट्रोल करू शकतो. प्लस देयर इज अ हीटिंग मोड. सो फर्स्ट मोड, सेकंड, थर्ड, सगळ्याप्रमाणे आपल्याला जे कम्फर्टेबल आहे त्याप्रमाणे आपण हीट ती आपण कंट्रोल करू शकतो. तर जर तुम्हाला वाटत असेल की व्हायब्रेटिंग मोड मला नको आहे, ओनली आय वॉन्ट हीट, तर यू कॅन टर्न दिस ऑफ अँड ओनली हीट आपण करू शकतो आपल्या लोअर ॲबडॉमेनला, युट्रसच्या जागेकडे. अँड येस, दिस इज द बेस्ट प्रोडक्ट. एव्हरीबडी प्लीज ट्राय दिस प्रोडक्ट अँड लेट मी नो इन द कमेंट सेक्शन की हे कसं वाटलं. की रेग्युलर आपले सी टाईप, जर ही पिन तुमची कुठून हरवली केबल, तर रेग्युलर जे आपले सी टाईप्स असतात, जे फोनचे चार्जर्स असतात, त्याने पण आपण ह्याला चार्ज करू शकतो. अँड दिस इज हाव इट ओपन्स. हा असा ओपन होतो आणि क्लोज. हे जे आपल्या टमीप्रमाणे आपण साईज बघू शकतो आणि हे डायरेक्ट असं क्लोज पण करू शकतो. अँड दिस हॅज ॲडजस्टेबल बेल्ट्स. असं ॲडजस्ट होऊ शकतो की एकदम हेल्दी जर कोण असेल तर त्याच्यासाठी पण हे होऊ शकतं. आणि एकदम स्मॉल वेस्टवाले जर कोण असतील त्यांच्यासाठी पण हा प्रोडक्ट खूप युजेबल आहे. सो वी आर ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ. मी एकच म्हणेल की प्रत्येकाची बॉडी, प्रत्येक मुलींची बॉडी जी असते ती खूप डिफरंट असते. तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही जसं कम्फर्टेबल असाल तसं तुम्ही कोणता पण प्रोडक्ट, हे जे होते मी त्याच्यामधलं ट्राय करा. खूप एक्सपेरिमेंट करा स्वतःबद्दल. टेक केअर. नेहमी ते मॅन्युअल्स रीड करा. ते शेवटी मी एकच म्हणेन की प्रत्येक मुलीची बॉडी जी असते ती खूप वेगळी डिफरंट बॉडी टाईप्स असतात आणि प्रत्येकाचे प्रेफरन्सेस पण खूप डिफरंट असतात. सो तुम्ही खूप एक्सपेरिमेंट करा, स्वतःच्या बॉडीला जाणून घ्या. आणि अजिबात घाबरायची गरज नाही आहे. पिरियड्स इज जस्ट अ नॅचरल थिंग. तुम्ही कोणासोबतही डिस्कस करू शकता. यू कॅन डिस्कस इट विथ युअर मेल फ्रेंड्स. आणि ही खूप आता नॅचरल झालेलं आहे. जे
आपली आता सिस्टम आहे ती, एव्हरीबडी फ्रीली सिट्स अँड टॉक्स अबाउट पिरियड्स. सो डोंट वरी गर्ल्स, अँड प्लीज हा माझा फर्स्ट व्लॉग होता. सो प्लीज लाईक करा ह्या व्हिडिओला, कमेंट करा तुम्हाला जर काय अजून क्वेश्चन असेल, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेन. अँड शेअर इट विथ युअर फ्रेंड्स, विथ युअर गर्ल्स अँड बॉईज जर कोण हे ब्रदर्स बॉयफ्रेंड्स आणि सगळे जे बॉयज आहेत ते जर हे व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना त्यांच्या फ्रेंड्सना गर्लफ्रेंड्सना जर हा व्हिडिओ पाठवला, नक्की शेअर करा. अँड येस, subscribe to my channel, and don't forget to keep smiling, stay healthy, stay positive, and भेटू on next vlog मध्ये. Bye.